भारताचं संविधान काय आहे, किती श्रेष्ठ आहे, किती तो प्रत्येक माणसाचा प्रत्येक व्यक्तीचा विकास करू शकतो, देशाचा विकास करू शकतो, किती मोठी शक्ती संविधानामध्ये आहे की खऱ्या अर्थाने आपण त्या मार्गाने वाटचाल केली तर भारत प्रगतीच्या दिशेने उच्चतम अवस्थेला पोहोचू शकतो। एवढी शक्ती या संविधानामध्ये आहे। बुद्धाची परंपरा, सम्राट अशोकाची परंपरा, अनेक अशा महापुरुषाची परंपरा या संविधानाला लाभलेली आहे आणि संविधानाचे निर्माते भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इतका दूरवरचा विचार करून फार उत्तम असं संविधान आपल्या भारतीय लोकांच्या उत्थानासाठी, विकासासाठी लिहिलं। आपण समाजाचे प्रतिनिधी म्हणून येतो समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी, तर आपण त्या समस्या सोडवू शकत नाही, आपण त्यांना उत्तर देऊ शकत नाही, आपण निवडणुकीतली केलेली आश्वासनं पूर्ण करू शकत नाही, म्हणून त्याला इमोशनल आणि सेंटिमेंटल टच देऊन ते राजकारणात संपवून टाकायचं हे काही महाराष्ट्राच्या हिताचं नाही आहे। संविधानाची पानं आणि पानं टराटरा फाडली आहेत तुम्ही। संविधानाचा सन्मान करणारे एकही पाऊल या सभागृहात उचललं गेलं काय? आजही पक्ष फोडण्यासाठी नेते कार्यरत आहेत। कसलं संविधान आणि कुठल्या संविधानाचा सन्मान? निधीचा वापर करून पक्ष फोडण्याच्या प्रक्रियेला हात लागणार असेल तर निधी हा महाराष्ट्राच्या जनतेच्या टॅक्स मधनं येतो, कोणाच्या खिशातनं येत नाही। मतांसाठी केलं, कशासाठी केलं, पण मानसिक बदल घडणं गरजेचं आहे। मतांसाठी करा हरकत नाही, पण मुसलमान सुद्धा माणसं आहेत, मुसलमान सुद्धा जगण्याच्या लायकीचे आहेत आणि त्यांना जगू दिलं पाहिजे। एवढी जरी मानसिकता झाली तरी चांगलं आहे। मगाशी मी म्हणालो, लोकशाहीच्या नावाने, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने संविधान खतरे में असा गळा काढणारे ते सभागृहामध्ये संविधानाच्या चर्चेमध्ये सहभागी होत नाही, हे तर दुर्दैव आहे। महाराष्ट्र शासनातील अधिवेशनाचा हा शेवटचा दिवस होता या ठिकाणी, या अधिवेशनाचा, आणि एक विशेष या ठिकाणी संविधानावर चर्चासत्र, प्रबोधन संविधानावर व्हावं या हेतूने अतिशय सुंदर कार्यक्रम शासनाच्या वतीने आयोजित केला गेला आणि या कार्यक्रमाला मला सुद्धा विशेष म्हणून बोलवण्यात आलं। मी पण इच्छा व्यक्त केली होती आणि या ठिकाणी विशेष रूपाने मलाही बोलवण्यात आलं। मी सकाळपासून या कार्यक्रमाचा लाभ घेतलेला आहे। अतिशय सुंदर असं आजचं सेशन पार पडलं आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे संविधानावर, भारताचं संविधान काय आहे, किती श्रेष्ठ आहे, किती तो प्रत्येक माणसाचा प्रत्येक व्यक्तीचा विकास करू शकतो, देशाचा विकास करू शकतो, किती मोठी शक्ती संविधानामध्ये आहे की खऱ्या अर्थाने आपण त्या मार्गाने वाटचाल केली तर भारत प्रगतीच्या दिशेने उच्चतम अवस्थेला पोहोचू शकतो। एवढी शक्ती या संविधानामध्ये आहे आणि आपल्याला ही जी परंपरा मिळाली, भारतीय संस्कृती, गुरु शिष्य परंपरा, ऋषीमुनीची परंपरा, बुद्धाची परंपरा, सम्राट अशोकाची परंपरा, अनेक अशा महापुरुषाची परंपरा या संविधानाला लाभलेली आहे आणि संविधानाचे निर्माते भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इतका दूरवरचा विचार करून फार उत्तम असं संविधान आपल्या भारतीय लोकांच्या उत्थानासाठी, विकासासाठी लिहिलं। त्यावर सुंदर चर्चा झाल्या। मला इथे निमंत्रित केलं होतं। आमचे पाठक साहेब, पंकज पाठक साहेब, लोढा साहेब यांच्या कडे ते
सेवेला आहेत. आणि आज म्हणजे देवेंद्र फडणवीसजी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य त्यांनी अतिशय विस्तृत फार साध्या सोप्या शब्दामध्ये विस्तृत असं संविधानावर प्रबोधन केलं. ते ऐकून सर्व लोक फार फार प्रसन्न झाले. आणि बाबासाहेबाचं नाव आणि कशा पद्धतीने कशा परिस्थितीतून हे संविधान निर्माण झालं, बाबासाहेब आंबेडकरांनी किती कष्ट झेलले आणि कसं ते निर्माण झालं त्याचे बॅकग्राऊंड फार सुंदर पद्धतीने फडणवीस साहेबांनी सांगितलं. मी सर्वांचं अभिनंदन करतो, महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे ज्यांनी आम्हाला निमंत्रित केलं ते लोढा साहेब, फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, त्याचप्रमाणे पवार साहेब, या सर्वांचं मी अभिनंदन करतो. सर्वांचं मंगल हो. आमचा भारत फार प्रगतीच्या दिशेने पुढे जाओ. सर्वांना सुख शांती लाभो आणि जीवन आमचं मंगलमय, आनंदमय, सुख शांतीमय सर्वांचं जीवन पार पडो. हीच मंगल मैत्री आजच्या अतिशय महत्त्वाच्या दिनी मी व्यक्त करीत आहे. सर्वांचं मंगल हो. साधू. तमाम महाराष्ट्राच्या लोकांचा टॅक्सचा पैसा आपण या अधिवेशनात खर्च करत असतो. या अधिवेशनाच्या माध्यमातून शेतकरी, शेतमजूर, मजदूर, गरीब, दलित, आदिवासी यांना न्याय देण्याचा प्रयत्न या सभागृहातून झाला पाहिजे अशी सगळ्यांची अपेक्षा असते. आणि आपण काय केलं? औरंगजेब, हलाल झटका, कुणाल कामरा आणि आता वाघ्या. म्हणजे रिॲक्शनरी पॉलिटिक्स का प्रॅक्टिकल पॉलिटिक्स, म्हणजे प्रतिकात्मक राजकारण का प्रातिनिधिक राजकारण, याचं काही तुलना करणार आहोत की नाही? आपण समाजाचे प्रतिनिधी म्हणून येतो समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी. तर आपण त्या समस्या सोडवू शकत नाही, आपण त्यांना उत्तरं देऊ शकत नाही, आपण निवडणुकीतली केलेली आश्वासनं पूर्ण करू शकत नाही. म्हणून त्याला इमोशनल आणि सेंटिमेंटल टच देऊन ते राजकारणात संपवून टाकायचं हे काही महाराष्ट्राच्या हिताचं नाही आहे. तुम्ही औरंगजेबाची कबर खणा नाही तर ठेवा. कुणाल कामरा काय बोलला हे तुमचं तुम्ही बघा. पण महाराष्ट्राच्या कुठल्या समस्यांना उत्तर मिळालं? शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं काय झालं? ह्याच्यावर चर्चा नाही करायची. नॉन इश्यूला इश्यू करून इश्यू बाजूला करणं हा राजकारणातलं मोठं षडयंत्र असतं. आणि सरकार हा षडयंत्र रचून महाराष्ट्राला फसवण्याचा प्रयत्न करते आणि तेही अधिवेशनाच्या माध्यमातून. हे मोठं दुर्दैव आहे. मी काल पण बोललो, कसल्या संविधानावर चर्चा करता हो? संविधानाची पानं आणि पानं टराटरा फाडली आहेत तुम्ही. संविधानाचा सन्मान करणारे एकही पाऊल या सभागृहात उचललं गेलं काय? आजही पक्ष फोडण्यासाठी नेते कार्यरत आहेत. कसलं संविधान आणि कुठल्या संविधानाचा सन्मान? निधीचा वापर करून पक्ष फोडण्याच्या प्रक्रियेला हात लागणार असेल तर निधी हा महाराष्ट्राच्या जनतेच्या टॅक्समधनं येतो, कोणाच्या खिशातनं येत नाही. आणि त्याचा वापर करून जर तुम्ही पक्ष फोडणार असाल तर त्याच्यासारखं दुर्दैव नाही. मागच्या 5 वर्ष आपण पक्षच फोडले, आताही पक्षच फोडणार. काय चालू आहे काय? 240 लोक आहेत विरोधी पक्ष, म्हणजे सत्ताधारी पक्षामध्ये अजून हाऊस भागली नाही काय? चांगलंय. काही मानसिक बदल होणार असतील तर बरंच आहे. महाराष्ट्र देशाच्या आणि महाराष्ट्राच्या हिताच आहे. मतांसाठी केलं, कशासाठी केलं, पण मानसिक बदल घडणं गरजेचं आहे. मतांसाठी करा हरकत नाही, पण मुसलमान सुद्धा माणसं आहेत. मुसलमान सुद्धा जगण्याच्या लायकीचे आहेत आणि त्यांना जगू दिलं पाहिजे. एवढी जरी मानसिकता झाली तरी चांगलं आहे. एकीकडे त्यांच्याच पक्षातील मंत्री आणि त्यांचे आमदार हिंदू मुस्लिम मध्ये वाद असेल तो वारंवार बोलताना पाहायला मिळतो. दुसरीकडे आता दररोज हिंदू मुसलमानच करताना दुसरा ऐकाय त्यांच्याकडे. तुम्ही घरावरनं बुलडोजर फिरवला, सर्वोच्च उच्च न्यायालयाने झापलं ना तुम्हाला. माफी मागा ना त्या घरच्यांची त्यांच्या, की आमची चुकी झाली म्हणे म्हणून.
गुन्हेगाराला फाशी द्या, गुन्हेगाराच्या आईची, गुन्हेगाराच्या पोराची, गुन्हेगाराच्या पोरीची, गुन्हेगाराच्या बायकोची काय चूक? कोक्या भोसले गुन्हेगार आहे, भाजपच्या आमदाराचा समर्थक आहे, त्याला शिक्षा झाली पाहिजे. त्यांनी जे मारले, त्यांनी जे दादागिरी केली चुकीची आहे. पण त्याची आई भिल्ल समाजाची असून देखील तिचं घर जाळलं जातं, तिला बेघर केलं जातं. हे कुठल्या माणुसकीच्या राजकारणात बसतं? आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट करायला जाल ते राज्य कोसळेल. आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट सरकारने करायचं नसतं. न्यायपालिका स्वतःच्या हातात घेऊन आम्ही न्याय करू अशी रॉबिनहूड परंपरा जरी सरकार करणार असेल, हे अर्थसंकल्पीय अधिवेशन घेतलंच कशाला होतं हेच कळत नाही. तुम्हाला औरंगजेबच आणायचा होता, बाहेर आणायचा होता. तुम्हाला कुणाल कामरा आणायचा होता, बाहेर आणायचा होता. तुम्हाला वाघ्या कुत्रा आणायचा होता, बाहेर आणायचा होता. जे विषय समाजाच्या कुठल्याही हिताचे नाहीत, समाजाचे समस्या सोडवणारे नाहीत, ते विषय आणून तुम्ही तुमचं अपयश झाकण्याचा प्रयत्न करता. हे समजण्या इतकं महाराष्ट्र मूर्ख नाही. गोपीचंद पडळकर यांनी वाघ्या कुत्र्याचं समर्थन केलंय, आपली काय प्रतिक्रिया? मला वाघ्या कुत्र्याचं समर्थन कोणी केलं हे सांगायचं विचारायचं नाही. ही समाधी शोधली कोणी? शिवाजी महाराजांची समाधी शोधली कोणी? शिवाजी महाराजांची समाधी शोधत असताना महात्मा ज्योतिबा फुले हे अवघड वाटेने रायगडावर गेले. रायगडावरती दऱ्या डोंगर शोधत शोधत त्यांनी अतिशय जीर्ण अवस्थेत असलेली शिवाजी महाराजांची समाधी शोधली. त्याच्यावर झाडं झुडपं कचरा सगळं पडलेलं होतं. तर बाजूला करून तिथे त्यांनी हारफुलं वाहिली आणि समाधी शोधली. तिथे काय अस्तित्व होतं कोणाचं? जे अस्तित्वच नाही ते इतिहासात आणणं हेच इतिहासाचं विकृतीकरण असतं. कुत्र्याला कोणाचा विरोध नाही. श्वान प्रेमी मी स्वतः आहे. माझ्या घरात 10 कुत्रे आहेत, 10. कोणी आम्हाला श्वान प्रेम शिकायला जाऊ नका. पण जे खरं नाही त्याचा इतिहास निर्माण करणं ही इतिहासाची टिंगलटवाळी करणं. कोण करणार आणि का करायची? छत्रपती आहेत ते, महाराजांचे वारसदार आहेत ते. हिम्मत कोणाची त्यांना काढण्याची? कोणी हिम्मत दाखवावी छत्रपती संभाजींनाच रायगड प्राधिकरणावरून काढण्याची? मी अजूनही नेहमी सांगतो की इथला एक वर्ग आहे जो काही बहुजनांचा वापर करून छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचं विकृतीकरण करत असतं. मी आज इथे जाहीर मागणी करतोय की पानिपतला छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारताय, अभिनंदन. पण त्याही पेक्षा छत्रपतींच्या बाजूला पानिपतच्या युद्धात चुकलेल्या रणनीतीमुळे पराभव झाल्यानंतर बरोबर 10 वर्षानंतर शूर मराठे महादजी शिंदे यांनी जे काय रणकंदन मारलं, जो काय धुमाकूळ घातला आणि सगळ्या गेलेल्या इब्रतीचा बदला घेतला, त्या महादजी शिंदेचा पुतळा आपण दिल्लीतही उभारा आणि पानिपतलाही उभारा अशी जाहीर मागणी त्यांना मानाचा मुजरा करत मी आज महाराष्ट्रासमोर आणि सरकारला करतो आहे. सर्वसामान्य लोकांनी आता सरकारवरती विश्वास ठेवायचा की नाही? कारण कसला विश्वास? हे अधिवेशन घेऊ नका. शेतकरी देखील हे अधिवेशन घेत जाऊ नका. तुम्हाला अधिवेशन उधळायचं असतं, तुम्हाला अधिवेशनामध्ये चर्चा करायच्या असतात, म्हणून तुम्ही औरंगजेब काढता. तुम्ही काय ते हलाल झटका काढता. हे काय चर्चेचे विषय आहेत का विधानसभेतले? एकतर तुमचा GDP घसरतोय, तुमचा ग्रोथ रेट घसरतोय, आर्थिक मंदी दिसते, लोकांच्या नोकऱ्या जात आहेत, लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न उभा राहिलाय, ऑनर किलिंग महाराष्ट्रात वाढत आहेत, दलितांवरचे अत्याचार वाढत आहेत, बायकांवरचे बलात्कार वाढत आहेत. त्याच्याबद्दल बोलत नाही तुम्ही. एक चर्चा, त्याच्यावरती 15 मिनिटाचं उत्तर, झालं, संपलं. विरोधी पक्षनेत्याबाबत अजूनही निर्णय नाही. हे बघा, संविधानाची चर्चा सुरू आहे. संविधानाचा किती सन्मान करतात? तर कायद्याच्या कुठल्याही पानावरती विरोधी पक्ष नेता अपॉइंट करताना, त्याची नेमणूक करताना
संख्या किती असावी असं कुठेही लिहिलेलं नाही. असं असताना विरोधी पक्ष नेत्यांना 5-5 वेळा अध्यक्षांना भेटावं लागतं, हातापाया पडावं नाही लागत, पण पडावेच लागतं. नाही मी बोलतो, मी मुख्यमंत्र्यांशी बोलतो, मी उपमुख्यमंत्र्यांशी बोलतो, तुम्हीही बोला, आम्ही सगळ्यांशी बोललो. पण आमच्या हक्काचं पद आहे ना ते. तुम्हाला विरोधी पक्षनेता का कमकुवत करायचा आहे? कारण का संविधानामध्येच म्हटलंय की विरोधी पक्ष सक्षम असेल तर सरकार व्यवस्थित चालतं. विरोधी पक्ष एकदा कमकुवत झाला की मनमर्जी चालते. इथे मनमर्जी चालू आहे आणि म्हणून त्यांना विरोधी पक्ष नेता नको आहे, कारण का ते संविधानिक पद आहे आणि ते संविधानिक पद इथे असताच कामा नये. हा या सरकारचा दृष्ट हेतू आहे आणि तो अध्यक्षांच्या मार्फत पूर्ण करतो. बघा, या बाबतीमध्ये हे न्यायप्रविष्ट बाब आहे आणि त्यांच्या दिशा सालेन यांच्या वडिलांनीच ही तक्रार केलेली आहे आणि सभागृहामध्ये आमच्या मंत्री महोदयांनी उत्तर त्याला दिलेलं आहे की योग्य ती चौकशी आणि कोर्टाच्या डायरेक्शनप्रमाणे पुढचं जी काय प्रक्रिया आहे ती होईल. मगाशी मी म्हणालो, लोकशाहीच्या नावाने, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने संविधान खतरे में असा गळा काढणारे ते सभागृहामध्ये संविधानाच्या चर्चेमध्ये सहभागी होत नाही, हे तर दुर्दैव आहे. लोकशाही ते मानतात की नाही? बाबासाहेबांची लोकशाही, बाबासाहेबांची घटना, बाबासाहेबांचं संविधान त्यांना मान्य आहे कि नहीं, हा प्रश्न निर्माण होतो. देखिए, ये बात मुझे पता नहीं है. ये कंप्लेंट भी जो है, तकरार है, उनके पिताजी ने की हुई है और कोर्ट में की हुई है. उन्होंने कल पुलिस आयुक्त के पास जाकर मुलाकात भी की है. हमारे मंत्री जी ने उस पर उत्तर जवाब दिया है कि कोर्ट डायरेक्शन से आगे की प्रक्रिया होगी. इसमें कोई, अरे बाबा, मी आज आकडेवारी दिली, आकडेवारी अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये दिली. इतर राज्य कर्जामध्ये आपल्या पुढं आहेत. आपण एवढं सगळं करून आपण स्टार्टअपमध्ये नंबर 1 आहे, FDI मध्ये नंबर 1 आहे, GDP मध्ये नंबर 1 आहे, आपण स्किल मॅन पॉवरमध्ये आपण पुढे आहे, आपण अनेक दृष्टीने पुढे आहोत आणि कर्जामध्ये एवढं मोठं राज्य आपलं असताना कर्ज घेण्यामध्ये आपण सगळ्यात मागे आहोत. आणि त्याचबरोबर आपण एकूण कर्ज 25% GDPच्या घेऊ शकतो. आपण 17 पॉईंट समथिंग कर्ज घेतलेलं आहे आणि FRBMच्या पण 3%च्या आत आहोत, 2.76. त्यामुळे हे सगळ्या योजना राबवून, प्रकल्प राबवून देखील आपण कुठेही आर्थिक शिस्त बिघडू दिली नाही. यासाठी देखील मी मुख्यमंत्री आणि अजितदादांना धन्यवाद देतो की हा अर्थसंकल्प जो आहे, हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांच्या विकासाचा, सर्वसामान्यांच्या न्यायाचा, सर्वसामान्य माणसांना न्याय देण्याच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प देखील सगळ्या बाजू लक्षात घेऊन तयार केलेला आहे. गरिबाला आनंदाचा शिधा दिला, ही काय उधळपट्टी आहे? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 1500 रुपये दिले, ही उधळपट्टी आहे? आमदारांना त्यांच्या विकास प्रकल्पांसाठी, मूलभूत सोयी सुविधांसाठी दिलेला निधी हा उधळपट्टी आहे? मुख्यमंत्री सहायता निधी, लोकांचे जीव वाचवले, हा का उधळपट्टी आहे? असं जर उधळपट्टी त्यांना वाटत असेल तर मग महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना त्यांची जागा विधानसभेत दाखवलेली आहे आणि अशीच जर त्यांची वृत्ती राहिली, आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करायचं सोडून असंच बोलत राहिले तर मला वाटतं येणारा काळ जो आहे, हा या येणाऱ्या काळात देखील महाराष्ट्रातील जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यामध्ये मी आणि देवेंद्रजींनी मुंबईचे आयुक्त चहल यांना बोलवलं. त्यांना सांगितलं, इतके वर्ष लोकांचा खड्ड्यातून प्रवास का चालू आहे? का लोकांचे अपघात होत आहेत? का मुंबई महापालिकेकडे काय पैसे नाहीत? आम्ही निर्णय घेतला, मुंबईतले 700 किलोमीटरचे रस्ते काँक्रीटचे करायचे आणि कायमस्वरूपी 25-30 वर्ष मुंबई खड्डेमुक्त करायची. आणि हा निर्णय आम्ही घेतला. त्याच्यामुळे त्यांच्या पोटात दुखायला लागलं, कारण सोन्याचे अंडी देणारी कोंबडी
म्हणून मुंबईकडे ते पाहत होते. म्हणून त्या डांबराच्या रस्त्यामध्ये 15 वर्ष डांबराचे रस्ते बनवले, दुरुस्तीमध्ये 3,000 कोटीच्या वरती खर्च केले आणि म्हणून त्याचा हिशोब जनतेला द्यावा लागेल. आणि म्हणून मी सांगतो की काही राजाचा जीव पोपटात असतो, तसा काही लोकांचा जीव मुंबईच्या रस्त्यात अटकलेला आहे, खड्ड्यात अडकलेला आहे. आणि म्हणून ज्यांनी उधळपट्टी म्हणाले त्यांची महाराष्ट्रातल्या जनतेने सुट्टी करून टाकलेली आहे.